नमस्कार. आज 30 एप्रिल 2026. आजच्या ठळक बातम्या. राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषदेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाने 40 पार केली असून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये तब्बल 70 कोटी रुपयाच्या बनावट कंत्राट घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून हे कंत्राट मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला भव्य सुरुवात झाली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा विदर्भात होत आहे. देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहे. तामिळनाडूमध्ये विजय यांच्या पक्षाने दमदार कामगिरी केल्याचे संकेत आहे. केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे, तर आसाममध्ये भाजप मजबूत स्थितीत दिसत आहे. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर कटरा वंदे भारत रेल्वे सेवा लवकरच जम्मूपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इटलीच्या संरक्षण मंत्र्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. हॉर्मुझ समुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. धन्यवाद.